श्री स्वामी समर्थ समर्थ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओ पाहून तर तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल, परंतु हा पदार्थ नक्की आहे तरी कोणता हे समजलं नसेल। चला सांगते, मी बनवला आहे कैरीचा आंबट गोड असा मुरांबा। मुरांबा बनवण्यासाठी काय काय कृती केलेली आहे ती व्हिडिओमध्ये सांगते। तर मी मुरांबा बनवण्यासाठी अर्धा किलो कैरी राजापुरी कैरी घेतलेली आहे। राजापुरीच कैरी घ्यायची म्हणजे आपला मुरांबा छान होतो आणि टेस्टही छान लागते। जास्त काही आंबट नसते, मीडियम आंबट असते, त्याच्यामुळे आपला कैरीचा मुरांबा छान होतो। कैरीवरती डस्ट धूळ बसलेली असते, त्याच्यामुळे कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे, म्हणजे त्याला पाणी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे। जर पाणी राहिले कैरीला तर आपला मुरांबा खराब होतो, त्यामुळे पाणी राहिलं नाही पाहिजे। कैऱ्या दोन्ही स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत। त्यानंतर साल काढायच्या भांड्याने साल काढून घ्यायची किंवा चाकूने साल काढली तरीही चालते। दोन्ही कैऱ्यांची साल काढून घ्यायची आहे। हिरवा भाग पूर्ण काढून टाकायचा आहे, फक्त आपल्याला त्याच्या आतील गाभ्याचा भाग घ्यायचा आहे। जवळजवळ कैरीचे सगळेच पदार्थ आपले बनवून झालेले आहेत। म्हटलं चला आता आंबे पिकायला सुरुवात झाली आहे, कैऱ्या पिकायला सुरुवात झाली आहे, नंतर आपल्याला कैरी मिळणार नाही, त्यामुळे मी म्हटलं चला कैरीचा मुरांबा बनवूया। कैरीची साल काढून झाल्यानंतर मोठ्या होलची किसणी घ्यायची आहे, छोट्या होलची किसणी घ्यायची नाही आहे। जर छोट्या होलची किसणी घेतली तर आपली कैरी गुळामध्ये पूर्ण विखरली जाईल आणि त्याचा गाळ होईल, त्यामुळे मोठ्याच होलची किसणी घ्यायची आणि पूर्ण कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने कैऱ्यांचा किस करून घ्यायचा आहे। त्यानंतर मंद आचेवरती मी कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये मी तूप घातलेलं आहे। तूप घातलंय मी 1 मोठा चमचा। त्यानंतर त्यामध्ये मी घालणार आहे दालचिनी, 2-4 दालचिनीचे तुकडे घालायचे। दालचिनीने त्याचा स्वाद वाढतो आणि सुगंधही छान येतो, त्यामुळे त्यामध्ये दालचिनी घालायची आहे। दालचिनी घातल्यानंतर आपण किसून घेतलेली सर्व कैरी त्यामध्ये घालायची आहे आणि परतवून घ्यायची आहे। कैरी सतत परतवत राहायची आहे, म्हणजे करपणार नाही। करपली तर त्याला करपल्याचा वास लागेल आणि आपला मुरांबा खराब होईल, त्यासाठी सतत कैरी परतवत राहायची आहे। कैरी एकदम परतवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा किलोसाठी मी पाव किलो व त्याच्या थोडासा वरती गूळ घेतलेला आहे, किंवा पाव किलो घेतला तरीही चालेल। कैरी जर जास्त आंबट असेल तर पाव किलोच्या वरती गूळ घ्या, जर आंबट नसेल तर कमी घ्या। तर मी पाव किलोच्या थोडा वरती गूळ घेतलेला आहे आणि सतत हलवत परतवत राहिली आहे। सतत परतवत राहायचं आहे। हे पहा, व्हिडिओमध्ये थोडंसुद्धा करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे परतवून घ्यायचा आहे। सर्व गूळ वितळल्यानंतर आपला मुरांबा तयार होतो। 20 मिनिटं मंद आचेवरती सतत परतवत राहायचे, त्यानंतर आपला मुरांबा तयार होईल। 20 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आपला मुरांबा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे। हे पहा, आपला मुरांबा तयार झालेला आहे। 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला हा मुरांबा तयार होतो आणि चपातीसोबत तर खूप छान लागतो, जामपेक्षाही सुंदर लागतो। एकदा नक्की ट्राय करा। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, रेसिपी जर आवडली असेल
तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि शक्य झालंच तर कमेंटही करा. थंड झाल्यानंतर मुरंबा आपण हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत. येथे काचेची बरणी किंवा प्लास्टिकची बरणी वापरली तरीही चालते. आपण 1 वर्षासाठी आपला मुरंबा स्टोर करून ठेवू शकतो. तर मी हा मुरंबा स्टोर केलेला आहे, हे पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि टेस्टही केलेला आहे. खूप छान झालेला आहे. तुम्हीही नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.